आपण टाकणारच आहे. असेल शुभम ह्याची ही आता 100 ग्रॅमच्या आसपास 120 ग्रॅमच्या आसपास झालेले आहे का. आता इथं पण हा 100 ग्रॅमची कैरी आहे, पण इथं 3 ते 4 फळ आहेत. पण छोटी कैरी त्याच्या जवळची नाही ठेवायची आपल्याला. आणि त्याला जर साईडनं कुठल्या फांद्या घासत असतील मोकळ्या तर त्या पण आपल्याला क्लीन करून स्वच्छ करून घ्यायच्यात. तर आपल्याला 35 ते 40 फळं जर ह्या झाडावरती राहिली तर आपल्याला कसं पण आपल्याला 10 किलोचं ॲव्हरेज बसेल. हां, शेतकरी बंधूंनो, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण या ठिकाणी ही 2.5 वर्ष वयाची केशर आंब्याची बाग आहे. आणि या बागेमध्ये सद्यस्थिती पाहता तर एका झाडाला 5 ते 15 किलो या रेंजमध्ये ह्या झाडांना फळांची संख्या आहे. तर या ठिकाणी आपल्याला आता काय करायचं आहे की मोहर व्यवस्थापनाचं सेटिंगचं काम पूर्णतः हे बागेमध्ये कंट्रोल झालेलं आहे. या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर ही फळांची साईज ही 70 ते 80 ग्रॅमच्या लेवलला आलेली आहे. आणि या ठिकाणी आपल्याला फळांना उन्हाचा चट्टा सनबर्निंग होऊ नये म्हणून आपल्याला याला बॅगिंग करायचं आहे. तर बॅगिंग करण्याच्या आधी पूर्वतयारी म्हणजे नेमकं काय करावं लागेल. तर या फळांना इथं या ठिकाणी जर ही छोटा आंबा दिसतोय तर हा आंबा कुठल्याही कामाचा नाहीये. ज्या ठिकाणी 2 आंबे ते दोन्ही एकसारखे असतील तर ठेवायचे. जर कमी जास्त साईज असेल तर ते काढून टाकायचा, कारण की कमी साईज आंबा हा मोठा होणार नाही. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे ज्या ठिकाणी आंब्याचा देठ आहे तिथं अर्धा इंच देठ ठेवून आपल्याला हे आंबा क्लीन करायचा आहे. तर ह्याच्या बाजूचा जो मोहर आहे जो सेटिंग झालेला नाहीये किंवा जो मेल मोहर म्हणतो आपण, तो त्या मोहराची पण पूर्ण बागेमध्ये आपल्याला स्वच्छता करायची, जेणेकरून आपल्या त्या आंब्याला कुठल्याही प्रकारचं साईडनं घासाघाशी होणे किंवा कुठल्या प्रकारचं त्याला जखमा होऊ नये. तर इथं जर बघितलं तर 4 ते 5 3 ते 4 फळ आहेत. तर इथं सुद्धा आपल्याला 2 फळं ठेवायचे आहेत आणि इथं पण आपल्याला थिनिंग करायचं आहे. तर या ठिकाणी व्यवस्थितरित्या आपण आपल्या बागेचे अशा प्रकारची आपल्या ह्या फळांची काळजी घ्यायची आहे. आणि या ठिकाणी आपल्याला जिथं 2 आंबे आहेत, जिथं एक छोटा आंबा आहे तिथं सिंगल करायचं आहे. आता या ठिकाणी शेतकऱ्यांनी एकच लक्ष द्या की ज्यांच्या बागेवरती यावर्षी वातावरणाच्या फरकामुळे सेटिंग कमी आहे त्या लोकांनी जास्तीत जास्त फळं ठेवायचा प्रयत्न करा. इथून पुढं पण अजून थोडीफार फळगळ होईल. 50 ग्रॅमच्या पुढं ज्यावेळेस आपल्या फळांचं वेट जाईल तिथून पुढं आपल्या झाडाला आपल्या फळांना गळती थांबते. इथं जर बघितलं तर सर्वच फळं ही 50 ग्रॅम ते 70 ग्रॅमच्या लेवलला आलेले आहेत. इथं जर बघितलं तर या अशा घासाघाशी होणे म्हणून आपण इथं फळांची किंवा साईडची जी घाण फांदे आहेत किंवा ज्या वाळलेल्या फांद्या आहेत मोहराच्या सुकलेल्या फांद्या आहेत ते आपण काढायचा प्रयत्न करतोय. तर आज या बागेत आल्यानंतर आपण व्हिजिटला आल्यानंतर इंचगाव टोल नाक्यापाशी शुभम चव्हाण हे शेतकऱ्याचं नाव आहे. तर आपण स्वतः या ठिकाणी प्रॅक्टिकल आपण शेतकऱ्यांना कशा स्वरूपामध्ये आपल्याला इथं स्वच्छता करायची आहे ते आपण मी दाखवायसाठी आलेलो आहे. कारण की प्रत्येक ठिकाणी आपली टीम पोहोचू शकत नाही आणि या ठिकाणी जर बघितलं तर पुनर्मोहर सुद्धा जास्त निघालेला आहे. आता इथं जर बघितलं तर अशा प्रकारचा जर पुनर्मोहर सेटिंग अवस्थेमध्ये रिटर्न आता ह्या दिवसामध्ये जर आला तर या ठिकाणी अशा प्रकारची फळांची गळती जास्त होते. मित्रांनो, तुमच्या लक्षात येतच असेल की बागेमध्ये फिरत असताना इथं बघा ॲव्हरेज आपल्याला 80 ते 90 ग्रॅमची फळं या ठिकाणी झालेली आहेत. आता इथं 3 ते 4 फळं आहेत. आपल्याला हे थिनिंग करायचं आहे आणि याच्या कडनं आपल्याला स्वच्छता करायची आहे. ही स्वच्छता केल्यानंतर एक 8 ते 10 दिवसामध्ये आपल्याला याला बॅगिंग करावी लागेल. इथं बघा, इथं जर बघितलं तर याकडे 3 ते 4 फळं आहेत. आपल्याला इथं कमी करून 2 ठेवायचे आहेत. आणि ह्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची फळाला इजा होणे अशा स्वरूपामध्ये इथं आपल्याला स्वच्छता करायची. आणि ह्या वेस्टेज ज्या काड्या आहेत ह्या आपल्याला काढून टाकायच्यात, जेणेकरून ज्या निघालेल्या काड्या वेस्टेज आहेत त्या ठिकाणी नवीन फांद्या डेव्हलप होतील आणि त्या पुढच्या वर्षी आपल्याला उत्पादनासाठी तयार होतील. फांदी मोकळी झाली किंवा या ठिकाणी फळं सेटिंग झालं. आता मेल आणि फिमेल नावाचा प्रकार आहे, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असाल. तर हा पूर्ण मोहर हा मेल आहे आणि ज्याला सेटिंग झाले तो फिमेल आहे. त्यामुळे हा मेलचा मोहर निघाला इथं काही नुकसान नाहीये. तर अशा प्रकारची स्वच्छता करा आणि 2 पेक्षा जास्त फळं ह्या फांदीला ठेवू नका. जर 2 पेक्षा जास्त फळं जर ठेवली तर ते आपल्याला साईज आणि एक्सपोर्ट क्वालिटीला मार देतील. तर अशा स्वरूपामध्ये आपण ही थिनिंग केलेली आहे आणि शेतकऱ्याला आपण समोर शिकवतोय आणि शेतकरी पण कशा स्वरूपात थिनिंग करतील याचा एक पण व्हिडिओ आपण दाखवतो. शुभम, आता इथं सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी थिनिंग करा. फळांची संख्या कमी करायची, आपल्याला मोठ्या साईजची फळं ठेवायची, छोट्या साईजची फळं काढायची आहेत. आणि जो निघालेला जो पुनर्मोहर आहे तो पुनर्मोहर पण आपल्याला पहिल्यांदा कात्रीच्या सहाय्याने व्यवस्थितरित्या कटर हा एकदम स्वच्छ असावा, नवीन असावा. जरी यूज केला असेल तर त्याला क्लीन करा पूर्ण बुरशीनाशकाच्या द्रावणामध्ये.
आणि इथं आता सरासरी साईज किती असेल आपल्या फळांचे? 60-70 ग्रॅम 60-70-80 ग्रॅमच्या आसपास वेट झाले. एक 10 ते 15 दिवसामध्ये आपल्याला 100 ग्रॅम प्लस होते. तर याच्यामध्ये आपल्याला एका झाडाला ॲव्हरेज किती फळ आहेत? ॲव्हरेज आपले 60-70 फळ. 60 ते 70 फळ आहेत. पण आपल्याला 60 ते 70 फळं ठेवल्यानंतर 1 कॅरेटचं उत्पादन निघेल. पण आपल्या झाडांच्या 2.5 वर्षाच्या मानानं आपल्याला नाही तेवढं ठेवायचं. 10 ते 12 किलो रेंजेस ठेवायचे. त्याच्यामुळे या ठिकाणी जर बघितलं तर साधारणतः 40 ते 30% सेटिंग झालेलं आहे आणि 60% मोहर मोकळा आहे. म्हणजे याच्यामध्ये मेल फिमेल नावाचा जो प्रकार असतो तो इथं तुम्हाला समोर दिसतोय. तर हा सफेद पांढरी काडे त्याला सेटिंग झालेलं नाही कारण की तो मेल आहे. आणि ही जी लाल कांडी आहे त्याला सेटिंग झालेलं आहे. तर बरेच मार्केटमध्ये तज्ज्ञ आहेत की त्यांना मेल फिमेलचा अभ्यास नाही आहे, पण तरी पण ज्यांना अभ्यास आहे त्यांना पण आडवं लावणारे बरेच मार्केटमध्ये झालेत. तर मित्रांनो इथं जर बघितलं तर तुम्ही फळांची साईज बघा, 100 ग्रॅमच्या आसपास ही फळं झालेले आहेत. आणि इथं आपल्याला बॅगिंगची तयारी चालू आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याला ह्या बागेला बॅगिंग करायचं आहे आणि एप्रिलच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला अक्षय तृतीयेचा आधी आंबा हा आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध करून द्यायचा आहे. तर या ठिकाणी फळांना एक्सपोर्ट क्वालिटीचा दर्जा आपल्याला मिळवायचा असेल तर या ठिकाणी अशी स्वच्छता करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या मित्रांनो, आपला व्हिडिओ बघितल्यानंतर व्हिडिओ कॉपी तर भरपूर होणार आहेत मार्केटमध्ये, कारण की बरेच तज्ज्ञ कोणी MSc असेल, कोणी BSc असेल, कोणी ॲग्रीमध्ये असतील, तर ते आपले व्हिडिओ बघितल्यानंतरच ते व्हिडिओला प्रतिक्रिया म्हणून कमेंट करतात किंवा नंतर व्हिडिओ बनवतात. तर पुनर्मोहर काढणं किंवा व्यवस्थित थिनिंग करणं, हा पुनर्मोहर का काढायचा? कारण की हा पुनर्मोहर जर आला तर आपल्या सेटिंगवरती एकतर सेटिंग छोटे असेल तर गळून जाते किंवा याच्यामुळे बागेमध्ये रोगराई आणि चिकटा मावा पडतो. तर मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्यानंतर बरेच शेतकऱ्यांचे किंवा बरेच तज्ज्ञ मंडळींचे व्हिडिओ पडतीलच की पुनर्मोहर काढा. तुमच्या तर लक्षात येईलच की हा व्हिडिओ बघितल्यानंतर बरेच लोक व्हिडिओ बनवणार आहेत. तर हा पुनर्मोहर आपल्याला पहिल्यांदा काढून घ्यायचा आहे. नाहीतर आपल्याला आहे ते सेटिंगला जी काय आपली 30, 40, 50 फळं आहेत ह्या 2-2.5 वर्षाच्या झाडाला ही भरपूर झालेत, सफिशियंट आहेत. साईजसाठी लवकर आर्ली उत्पादन येण्यासाठी गरजेचं आहेत. पण जर तुम्ही पाठीमागनं मोहर निघला आणि त्याला पण सेटिंग होईल आणि जास्त आंब्याचं जर आपण अपेक्षा धरली तर मित्रांनो आहे ती पहिली फळं ही साईज घेणार नाही ती. आणि आपल्याला मार्केटमध्ये मे आणि जूनच्या टायमिंगला आंबा आल्यानंतर रेट पण मिळणार नाही. तर त्यासाठी आपल्याला बागेमध्ये अशा प्रकारची क्लिनिंग स्वच्छता करणं अत्यंत गरजेचं आहे. स्वच्छता केल्यानंतर नुसतं थांबायचं नाहीये, तर याला बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची चांगली पचपचित फवारणी पण घ्यायची, की जेणेकरून ती फवारणी घेतल्यानंतर कुठेही इथं इन्फेक्शन होऊ नये. कात्री मारल्यानंतर एक प्रकारची छाटणी केल्यासारखा हा प्रकार आहे. त्यामुळे आपण कटिंग केल्यानंतर जशी एखादी फवारणी घेतो तशी आपल्याला बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची फवारणी घ्यायची आहे. आणि जी जुडग्यात म्हणजे 3-3, 4-4 फळांचा जो घस आहे तो आपल्याला सिंगल किंवा डबल करायचा आहे. अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. आणि अजून एक मेसेज द्यायचा मित्रांनो आपल्याला की ऑर्गॅनिक कार्बन जो झाडांमार्फत आपल्या शेतकऱ्यांच्या शेतामधून जो ऑक्सिजन, तो व्हिडिओ परत बनवू आपण.